Welcome dear students to the channel Computer Aided Engineering Drawing. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 2D ड्रॉइंग आहे ते AutoCAD सॉफ्टवेअर वरती कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं हे त्या ठिकाणी आपण बघू. बेसिकली हे जर ड्रॉइंग अनालाइज केलं तर तुम्हाला दिसेल की यामध्ये स्ट्रेट लाईन्स, अँग्युलर लाईन्स त्याचबरोबर एक सर्कल आहे जे ठराविक डिस्टन्स वरती 5 mm रेडियस त्या ठिकाणी दिलेलं आहे. Let us start to draw this object using AutoCAD software. बेसिकली सुरुवातीला मी 35 mm ची लाईन ड्रॉ करून घेतो. येस. सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर सेटिंग जे आहेत ते कन्फर्म करून घ्यायची की तुमचे स्नॅप सेटिंग्स, डायमेन्शन सेटिंग्स आणि युनिट सेटिंग्स हे नेहमी आपल्याला हव्या त्या सिस्टीम मध्ये आहेत का ते एकदा कन्फर्म करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमचे जे काही ऑब्जेक्ट आहेत ते प्लॉट करायला स्टार्ट करायचं. त्यामध्ये डायमेन्शन सेटिंग मध्ये मी कन्फर्म करतोय की ज्या युनिट्स मध्ये मला डायमेन्शन सेटिंग हवं आहे ते युनिट फॉर्मॅट, त्यानंतर प्रिसिजन व्हॅल्यू, टेक्स्ट हाईट, सिम्बॉल, त्याचबरोबर एरोची साईज तीच आहे का एकदा कन्फर्म करा. देन सेट करंट. आय विल क्लोज दिस. तर यामध्ये 35 mm ची मी लाईन ड्रॉ करू. एंटर. नंतर 30 mm ची एक स्ट्रेट लाईन आहे. एंटर. प्रेस एस्केप. त्यानंतर आणखी 30 mm ची एक स्ट्रेट लाईन यामध्ये दाखवलेली आहे. क्लिक ऑन दिस पॉइंट, एंटर 30 अँड प्रेस एंटर. इथपर्यंत जर तुम्ही चेक केलं डायमेन्शन्स मध्ये, लिनियर डायमेन्शन्स, तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायमेन्शन हे 35 असेल. सिमिलरली या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायमेन्शन 30 असेल. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायमेन्शन हे 30 असेल. जे ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे तेच डायमेन्शन आपण या ठिकाणी रिफ्लेक्ट करतोय. आता आणखी एक लाईन आहे 135 डिग्री टिल्ट झालेली आहे या बेसलाईन पासून आणि ज्याची लेंथ आहे 24 mm. सो अँग्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी आयदर यू कॅन सिलेक्ट लाईन and after moving this cursor you will get angular line, but we have to draw angular line having angle 135 degree and length 24 mm. So I will press shift at the rate 24 less than 135. okay, see ही जी काही लाईन आहे याचा अँगल आहे तो जर तुम्ही चेक केला तर हा 135 आणि याचा लेंथ जर चेक केली, यस, अलाइन, आय विल सिलेक्ट ऑप्शन अलाइन, जर चेक केली तर 25 mm. ओके, तर ही अँग्युलर लाईन बाय युजिंग शॉर्टकट कीज जर आपल्याला ड्रॉ करायची असेल देन यू हॅव टू प्रेस, तुम्हाला शिफ्ट प्रेस करावं लागेल. त्यानंतर त्या लाईनची लेंथ द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल मला 24 mm ची लाईन ड्रॉ करायची आहे आणि ठराविक अँगल वरती ड्रॉ करायची आहे. देन आय विल सिलेक्ट लाईन, आय विल सिलेक्ट द पॉइंट, आय विल सिलेक्ट शिफ्ट at the rate then 24 and less than I will place angle means 135. तुम्ही जर व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये जर बघितलं at the rate then length of that line and then less than the angle, for example at the rate 24 less than 135 and just press enter. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला ती लाईन
ठराविक अँगलला त्या ठिकाणी आलेली दिसेल. ओके, याची जर तुम्ही डायमेन्शन्स चेक केली तर ही लाईन जी आहे ती 24 mm आणि याचा अँगल जो आहे तो 135 डिग्री. ओके, तर नेक्स्ट जर बघितलं, जस्ट हे जॉईन केलेलं आहे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. येस, तर आणखी यामध्ये एक सर्क्युलर होल लाईक स्ट्रक्चर आहे जे 10 mm या लाईन पासून आणि 10 mm या लाईन पासून ड्रॉ केलेला आहे, ज्याची रेडियस 5 mm आहे. येस, देन यामध्ये मी ऑफसेट कमांड यूज करून हे सर्कल ड्रॉ करू शकतो. ओके, आय एम गोइंग ऑन द कमांड ऑफसेट. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट कमांड कशी यूज करायची ते बघितलेलं. व्हाईट डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला त्याचे नेक्स्ट स्टेप जे आहेत कमांडच्या त्या ठिकाणी इंडिकेट करतं. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स, किती mm ऑफसेट वरती तुम्हाला ती लाईन रिपीट करायची आहे. मला ही लाईन 10 mm वरती रिपीट करायची आहे. राईट, 10. आय विल प्रेस एंटर. देन सिलेक्ट ऑब्जेक्ट ऑफसेट, ही लाईन मी सिलेक्ट करतोय. ओके, अँड देन सिलेक्ट द पॉइंट ऑन साइड, कुठल्या साइडला तुम्हाला ती लाईन रिपीट करायची आहे. ओके, प्रेस एस्केप. आता हीच कमांड मला परत रिपीट करायची आहे, सो मी राईट क्लिक करतोय, रिपीट ऑफसेट. ऑफसेट डिस्टन्स विचारतं आपल्याला 10. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो मी आणि साइड सिलेक्ट करतो. आता मला हा सर्कलचा जो आहे तो सेंटर पॉइंट भेटला. सेंटर पॉइंट भेटण्यासाठी मी टेम्पररली या दोन्ही लाईन्स काय करून घेतल्या, ऑफसेट करून घेतल्या. ओके, आणि याच्यावरती मी आता 5 mm रेडियसचं सर्कल ड्रॉ करतो. येस, याची रेडियस 5. आता या ज्या लाईन्स आहेत त्याचं कन्व्हर्जन मी सेंटर लाईन मध्ये देखील करू शकतो. ओके, आणि त्याचं डिस्टन्स जर तुम्ही चेक केलं, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, तर ते तुम्हाला 10 mm त्या ठिकाणी दिसेल. या पॉइंटचं एवढी मोठी लाईन जर नको असेल तर तुम्ही ती आतमध्ये ड्रॅग करून घेऊ शकता. ओके, हे जे काही ड्रॉइंग आहे ते अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलं, ज्यामध्ये आपण आणखी एक नवीन कमांड त्या ठिकाणी शिकलो की अँग्युलर लाईन जर आपल्याला ड्रॉ करायची असेल, येस, देन वी विल एंटर द शॉर्ट की लाईक वी विल प्रेस शिफ्ट at the rate, yes, shift at the rate, then length of that line, press less than symbol and then select the angle. ओके, आणि ती कमांड एक्झिक्यूट करून आपण हा ऑब्जेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट करून घेतला. ओके, थँक्यू.